नाशिक सिडकोतील राजरत्ननगर पवननगर परिसरात जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि हनुमान जयंती उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हनुमान रायांच्या मूर्तीची भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत विविध जिवंत देखावे सादर करण्यात आले होते। विशेषतः नंदीवरील भोले बाबा हनुमान रायांचा देखावा, वारकरी संप्रदायाचे पारंपरिक सादरीकरण यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले। ढोल ताशांच्या गजरात आणि बँजो पथकाच्या तालावर मिरवणूक रंगतदार झाली होती। आमची इच्छा होती मनापासून इथं मारुती रायांचं मंदिर स्थापन करावं असं खूप वर्षापासून आमचे प्रयत्न होते। इथे कालांतराने तुमच्या कृपेने आज ते पूर्ण झालेले आहे। त्या संदर्भात आम्ही कार्यक्रम तुम्ही गेलेले आहे। अघोरी वारकरी अघोरी ढोल ताशा आहे, भव्य अशी मिरवणूक यासाठी कार्यक्रम। मिरवणुकीची रूपरेषा कशी आहे? कोणत्या कोणत्या मार्गाने जाणार आहे? उत्तमनगर, पवननगर, सुवर्णनगर, महाकाली चौक आणि राजरत्न। प्रभाग 29 मध्ये राजरत्नगर गार्डन इथे बघत असताना काही वर्षापूर्वी हे सुसाट पडलं होतं। या ठिकाणी आमचा ग्रुप राजरत्नगर ओम बजरंग मित्र मंडळ एकता ग्रुप आम्ही सगळ्यांनी संकल्पना केली, इथे काहीतरी नवीन झालं पाहिजे, इथे काहीतरी आपल्यापासून लोकांना प्रेरणा दिली पाहिजे। या संस्कृतीने या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य असं मारुती रायाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे। आज 30 तारीख इथे भव्य अशी मिरवणूक, 31 आणि 1 तारखेला महापूजा, 2 तारखेला मारुती रायाची मूर्ती स्थापना, कळस पूजा या ठिकाणी असा भव्य दिव्य या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। आमचे आयोजक योगेश भाऊ असतील, सगळ्या मित्रमंडळांनी इथं एक ताकदीने एक विचाराने असं भव्य इथं या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे। मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक चित्र प्रदर्शनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला। या कार्यक्रमासाठी प्रभाग 31 चे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मार्गदर्शन केले, तर हनुमान भक्त योगेश देवरे यांच्यासह गणेश वाघ आणि हनुमान भक्तांनी तसेच आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। कार्यक्रमात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे उपस्थित महिलांना फेटे बांधण्यात आले होते, तसेच तुलसीधारी महिलांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली। एकंदरीत धार्मिक परंपरा जपत सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि हनुमान जयंती उत्सव परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।